नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मुलांच्या शाळेला सुट्टी चालू झाली की मुलं घरी असतात आणि मग सतत त्यांना काही ना काही वेगवेगळं खायला हवं असतं आणि आपल्यालाही झटपट होणाऱ्या रेसिपी हव्या असतात. त्यातलीच ही एक रेसिपी आहे. तर आज आपण विदर्भ स्पेशल कच्ची भेळ कशी बनवायची ते बघूयात. तर त्यासाठी असं पसरट भांडं घ्यायचं आहे. तर शक्यतो अशा पसरट भांड्यामध्ये ही भेळ चांगली मिक्स होते म्हणून असं भांडं वापरलं जातं. यामध्ये 2 छोटे चमचे तेल घ्यायचं आहे. मी शेंगदाणा तेल घेतलं आहे. पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमच्यापेक्षाही कमी मी किंवा अर्धा पाव चमचा इतकी हळद घेतली आहे. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा आलं लसणाची फ्रेश अशी पेस्ट घ्यायची आहे. पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा भाजलेलं जिरं टाकायचं आहे. त्याचबरोबर मी यामध्ये 2 चिमूटभर इतकी साखर टाकली आहे. साखर टाकणं ऑप्शनल आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 2 चिमूटभर आपल्याला यामध्ये काळं मीठसुद्धा टाकायचं आहे. तर मी या भेळेला किंवा या चिवड्याला असा लालसर रंग यावा त्यासाठी पाव चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे. कश्मीरी लाल तिखट पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल तर स्किप केली तरीही चालेल. तर या तेलामध्ये आता आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये आपल्याला पातळ पोहे पाव कप इतके ॲड करायचे आहे. हे पोहे इथे महत्त्वाची टीप आहे. एक तर थोडेसे उन्हामध्ये 1-2 तास कडकडीत उन्हामध्ये हे सुकवून घ्या किंवा मग कढईमध्ये हलकेसे हे भाजून मग चिवड्यासाठी वापरा. नाही तर होतं काय की ते खूप चिवट लागतं खाताना. त्यामुळे हे पातळ पोहे कुरकुरीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी भरून कच्चे शेंगदाणे टाकले आहे. 1 छोटी वाटी भरून मी फुटाणे टाकले आहे. आता हे सुके जिन्नस यामध्ये आधी सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता या ठिकाणी मी एक मोठा कप भरून मुरमुरे टाकले आहे. तर मुरमुरेसुद्धा कुरकुरीत असणं गरजेचं आहे किंवा मग तुम्ही कढईमध्ये थोडे गरम करून मग यामध्ये ॲड केले तरीही चालेल. मुरमुरे व्यवस्थित मिक्स करायचे आणि मग यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2-4 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून टाकायची आहे आणि आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याची पात टाकायची आहे. त्याचबरोबर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आता ही भेळ आधी सगळ्यात व्यवस्थित मिक्स करायची आणि थोडी टेस्ट करून बघायची. तर लहान मुलं खाणारे असतील तर कमी तिखट केली तरीही चालेल, पण ही विदर्भामध्ये अशी छान झणझणीतच खाल्ली जाते. तिखटच भेळ खूप छान लागते खायला. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ना तळलेले नरडे किंवा पोंगे टाकायचे आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भेळ थोडीशी खाताना तिखटच छान लागते. आता सर्व करताना आहे ना आपण एक असा कोन तयार केला आहे कागदाचा. यामध्ये ही भेळ भरायची आणि वरतून थोडीशी पुन्हा कांद्याची पात टाकून ही भेळ आपल्याला सर्व करायची आहे किंवा मग तुम्ही एखाद्या कागदी डिशमध्ये सुद्धा ही सर्व करू शकता. तुम्हीसुद्धा अशी विदर्भ स्पेशल एकदा कच्ची भेळ आवर्जून करून बघा आणि तुम्हाला ही कच्ची भेळची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून तर सांगाच. पण माझे हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.